ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 109व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पहा, अध्याय 2, श्लोक 59. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. अर्थ आहे, निराहारी म्हणजे इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करणाऱ्या मनुष्याचे सुद्धा विषय तर निवृत्त होतात, परंतु रस निवृत्त होत नाही. परंतु परमात्मतत्वाचा अनुभव झाल्यामुळे किंवा परमतत्वाचा अनुभव झाल्यामुळे किंवा परमतत्व पाहिल्यामुळे या स्थिर प्रज्ञ मनुष्याचा रसही निवृत्त होतो. अर्थात त्याची संसारात रसबुद्धी राहत नाही. हे जे विचार येत आहेत सतत, तो संसारात राहत नाही असं इथे म्हटलेलं नाही. संसारामध्ये रस राहत नाही कारण हे माझं नाही. त्याचा रस राहतो कशात? स्वधर्म पालन करण्यात आणि समता त्याच्या बुद्धीमध्ये स्थिर करण्यात. हे समजून घेतलं पाहिजे बरं का. बऱ्याच जणांना असं वाटतं की संसारात रस राहत नाही, तो त्याचे रस पण निवृत्त होतात, तोही निवृत्त होतो म्हणजे तो रानावनात निघून जातो. भाषांतर पाहूया आपण. ते चुकीचं आहे हे सांगतो मी तुम्हाला, तसं नाही आहे. भाषांतर आहे का? इंद्रियांचे विषय असलेल्या आहारांपासून हा निवृत्त होतो. हा देही इंद्रियांचे आहार घेत नाही, रसवर्ज करतो. अशा व्यक्तीस परमतत्व अनुभवास येऊन त्याचे रसही मग निवृत्त होतात. खूप मोठी गोष्ट आहे ही, हे समजून घेतलं पाहिजे अतिशय सूक्ष्मतेने. आपण ह्यात आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण 108वा भाग पार केलात आणि 109व्या भागामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. पहा, आपल्या हाताची पेरं असतात, 1, 2, 3. पहा, 4 बोटं आपण मोजू शकतो आणि ती मोजल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर यात आपल्याला या हाताच्या अनुषंगानेच जर आपण 4 बोटं मोजली तर 12 होतात. तर या एका हातावरती जर आपण 18 वेळा आपण जर मोजलं तर 2 माळा 108च्या पूर्ण होतात. आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर आज आपण भगवंताचं नाव 108 भागांमध्ये घेतलं आणि 1 माळ पूर्ण केली. 108 वेळा आपण त्याचा जप केला. दुसऱ्या माळेला ह्या 109व्या अध्यायापासून आपण सुरुवात करतोय. खूप खूप सुदैवी आहोत आपण. आणि मुळात पहा, संयोग असतो, योगायोग असतो, नशीब असतं, दैव असतं, अनेक गोष्टी प्राक्तन प्रारब्ध ह्या सांगितलेल्या आहेत. परंतु माझ्या हृदयामध्ये एकच शब्द हा गुंजारव घालत असतो, ते म्हणजे ही भगवंताची असीम कृपा आहे आपल्यावरती. ह्या विश्वातून इतक्या या अशा सुंदर सत्यम शिवम आणि सुंदरम अशा ह्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्यातून बाहेर पुन्हा त्या विश्वामध्ये त्या प्रसारित होत आहेत. लक्षात घ्या, त्याचा तो अनुभव, ती अनुभूती ही अखंड अशीच मला सगळ्यांना प्राप्त होत राहो आणि त्या अनुभूतीतून आपण बाहेर कधीच पडू नये. या विश्वाशी आपला असलेला संबंध असाच कायम आपल्याला अनुभवायला मिळो. जगण्याच्या प्रत्येक क्षणामध्ये त्या अत्युच्च संवेदनेतून की या विश्वाचा मी भाग आहे, या पारमेष्ठीचा, या परमात्मा तत्वाचा मी भाग आहे, या भावनेतूनच आपण सातत्याने जगत राहू. कोणती ओळख द्यावी? कोणती ओळख द्यावी? आपण ओळख देतो, माझं हे घराणं आहे, माझे पूर्वज असे होते, मी असा करतो तो वन आहे, मी अशा संस्थेत काम करतो, अशी संस्था मी निर्माण केलेली आहे, माझे इतकी मालमत्ता आहे, माझं हे आहे, माझं ते आहे. हे सगळी ओळख एका क्षणात तुम्हाला भासमय वाटायला लागेल.
जर तुम्हाला लक्षात आलं की साक्षात परमेश्वराशी तुमचं नातं आहे आणि तुम्ही वेगळे नाही आहात, कोणतं नातं सांगायचं आपण? मी सगळ्या जगाचा मालक आहे म्हणून सांगायचं, मी अख्ख्या पाण्याने भरलेल्या सरोवराचा मालक आहे म्हणून सांगायचं, की तांब्याभर पाण्याचा मालक आहे म्हणून सांगायचं, हे तुम्ही ठरवा. व्याख्या अशी आहे की विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम. इथे मनुष्य 2 प्रकारांनी निराहारी होतो. आपल्या इच्छेने भोजनाचा त्याग करणे अथवा आजार झाल्याने भोजनाचा त्याग करणे. आणि 2, संपूर्ण विषयांचा त्याग करून एकांतात बसणे, अर्थात इंद्रियांना विषयापासून आवरून धरणे. आता इथे एकांतात बसण्याचा अर्थ हृदयामध्ये, शरीर त्याचं काम करतच राहणार, तुम्हाला कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. एकांतात बसण्याचे सुद्धा अनेक अर्थ आहेत. मनामध्ये एकांत निर्माण करणे, ते अवकाश जे आहे ते मोकळं ठेवणे, कुठल्याही ढगाला तिथे स्थान न देणे, फक्त ते अवकाश आहे ते परमेश्वराच्या मालकीचं करून टाकणे, त्याच्या नावावर करणे. इतर गोष्टी येत जात असतील पण त्यांना त्याचं मूल्य त्यांना न देणे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. या पद्धतीने आपल्याला हा जो विषयांचा त्याग जो म्हटलेला आहे किंवा निरआहारी, ते काय म्हणतात, विषया विनिवर्तन्ते, विशिष्ट पद्धतीने तो निवर्तन्ते. म्हणजे निवर्तने म्हणजे काय? वारणे, मरणे. अमुक तमुक निवर्तले, विनिवर्तन्ते म्हणजे विशिष्ट पद्धतीने ते निवर्तले, म्हणजे त्यांच्यातला तो अहम निघून गेला, त्यांच्यातला तो काम निघून गेला, त्यांच्यातली ती विषयांची जी मात्रा स्पर्शस्तू पुढे म्हटलेलं आहे ते, त्या विषयांना स्पर्श करण्याची भावना निघून गेली. त्या विषयांनी त्यांना बाहेरून येऊन स्पर्श केला तरी ते माझं नाही असं म्हणून ते हाच जन्म मृत्यूचा फेरा आहे. हे विषयांपासून निवर्तन्ते, विषयांपासून मरणे, त्या विषयांना मारणे किंवा त्या विषयांपासून स्वतः मरणे, जिवंत असून लक्षात घ्या, स्वधर्मासाठी जिवंत राहणे, समतेसाठी जिवंत राहणे, तर त्या विषयांपासून हे विनिवर्तन्ते म्हटलेलं आहे. आणि पुढे काय म्हणतात, ते कसं म्हणतात, देहिनः म्हणजे ज्यांनी हे शरीर धारण केलेलं आहे, देह धारण केलेला आहे, त्याला देही म्हटलेलं आहे. आणि त्याला त्या अनेक वचन देतात, देहिनः. पहा, तर तो निरआहारस्य म्हणजे तो आहार घेत नाही. आपल्याला असं सांगितलेलं आहे की आहारापासून मन बनतं, पण तिथे जे आहार म्हणतात ते इंद्रियांचा आहार, सगळ्याच आहाराला. आपण जे कानाने ऐकतो, डोळ्यांनी पाहतो, डोळ्यांनी तर आजकाल आपण इतका आहार भक्षण करतो आहे, त्यांनी मन बनतं. पहा, फार विचार न करता डोळ्यांनी आपण काय आत घेतो. 3 स्क्रीन आहेत आपल्यासमोर, मोबाईलचा, कम्प्युटरचा, टी व्हीचा. किती काय काय कचरा आपण आत घेत असतो. ते भक्षण आहे, सगळं आहार आहे तो. त्याच्यापासून निरआहारस्य, त्याचा मनावर संस्कार न होऊ देणं, ते जे काही आपण पाहतो, ऐकतो, वाचतो, या 3 स्क्रीनच्या माध्यमातून. आणि अनेक गोष्टी डोळ्यातून आत घेतो, कानातून आत घेतो, त्वचेवाटे आत घेतो, गंधातून आत घेतो, चवेवाटे आत घेतो, तोंडातून आपण खातो, पोटापर्यंत पोचवतो अन्न. तसं मनापर्यंत हे सगळं अन्न जातं, तर त्यापासून मन बनतं. ते मन बनतं, ते तुमच्या आत्मस्वरूपाला तेच घातक आहे. ते झालेले संस्कारच तुम्हाला ते ढग आहेत, लक्षात घ्या. मग खूप लोकांना सुसंस्कार आणि कुसंस्कार यांच्याबद्दल बोलायचं असतं, तर मुळात आध्यात्मिकदृष्ट्या कोणताच संस्कार हा सुसंस्कार नाही. सगळेच्या सगळे कुसंस्कार आहेत, कारण संस्कार तुम्हाला तुमचे जे स्वरूपाचे जे ज्ञान आहे त्याच्यापासून दूर करतात, लक्षात घेतलं पाहिजे. स्वरूप दिसतच नाही संस्कारांच्या त्या आच्छादनातून. या ठिकाणी इंद्रियांना विषयांपासून आवरून धरणाऱ्या साधकाविषयीच निराहारस्य पद आले आहे. तो आहार तो ग्रहण करत नाही. पहा, एखादी गोष्ट तुमच्या ओठापर्यंत येते आणि तुम्ही ती ग्रहण करत नाही, असा त्याचा अर्थ आहे. एखादी गोष्ट तुमच्या समोर येते, त्याग समर्पणाची जी भावना आहे, वैराग्य जे आहे, वैताग आणि वैराग्यामध्ये हाच फरक आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट
तर तो म्हणतो मला द्राक्ष आवडत नाहीत. चांगली गोड द्राक्ष समोर उपलब्ध आहेत, शरीर स्वास्थ्यसुद्धा तुमच्याकडे आहे, ते खाऊन तुम्ही पचवाल, त्याचा आस्वाद घ्याल तुम्ही. परंतु असं असूनसुद्धा तुम्ही ते नाकारता. ज्यावेळेला त्याचा आस्वाद घ्यायचं नाकारता, तेव्हा ते वैराग्य होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर तो वैताग आहे. रोग्याच्या मनात असते की काय करावे, शरीरामध्ये पदार्थ ग्रहण करण्याची क्षमता नाही, यात माझी परवशता आहे. परंतु जेव्हा मी निरोगी होईल, शरीरामध्ये शक्ती येईल, तेव्हा मी पदार्थांचे सेवन करीन. अशा प्रकारे त्याच्या अंतःकरणात रसबुद्धी राहते. आता तो घेऊ शकत नाही, पण नंतर मी कधीतरी घेईन म्हणून बुद्धीत त्याच्या ते राहतं की मला हे पुढे ग्रहण करायचं आहे, तब्येत बरी झाली की. तसेच इंद्रियांना विषयापासून आवरून धरल्याने विषय तर निवृत्त होतात, पण साधकाच्या अंतःकरणातील विषयात वाटणारी जी रसबुद्धी, सुखबुद्धी आहे, ती लवकर निवृत्त होत नाही. एक काळ असा येईल पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो, गलित गात्र, म्हणजे गात्र गळलेली आहेत सगळी, काहीच नाही करू शकणार अशी अवस्था. स्त्री असो पुरुष असो, तो कोणत्याही पद्धतीने पहा या सगळ्या ह्या परिस्थितीमध्ये तो आपली जी शारीरिक क्षमता आहे रसग्रहण करण्याची, ती तो करू शकणार नाही. निसर्ग एक दिवस हे सगळं काढून घेईल पहा, सगळं काढून घेईल निसर्ग. परंतु ते सगळं निसर्गाने काढून घेतल्यानंतर सुद्धा ती रसबुद्धी राहील. परंतु त्याच्यामध्ये क्षमता आहे रसग्रहण करण्याची, आज आहे. परंतु तो रसग्रहण करण्याची ती बुद्धी लक्षात घ्या, त्यांनी विनिवर्तनते. तो म्हणतो हे माझं नाही आहे, स्वधर्म माझा आहे, समता माझी आहे. हा जो विचार विषय उपभोगाचा आलेला, तो आतून प्रगट झालेला असू दे किंवा बाहेरून आत आलेला असू दे, तो म्हणतो हे माझं नाही, यासाठी मी नाही आहे. तो फक्त स्वधर्म पालनाचा विचार करतो. अत्यंत प्रेमाच्या ओलाव्याने तो स्वधर्म पालन करण्यासाठीच जगत असतो पहा. आणि तेही समतेने स्वधर्म पालन करत असताना तो कुठल्याही प्रकारचं यश येऊ दे किंवा अपयश येऊ दे, सुख होऊ दे किंवा दुःख होऊ दे, त्याचा भाग होत नाही. तो त्याच्यामध्ये समबुद्धी ठेवून राहतो, स्थित धीर मुनीर होतो, समता साध्य करतो, योगी होतो. लक्षात घेतलं पाहिजे. सिद्ध सिद्धो समभूत्वा समत्वम योग उच्यते. या पद्धतीने ते जगत असतात. जनयोगी किंवा सिद्ध म्हणतात. ज्यांना स्वाभाविकच विषयामध्ये राग नाही आणि जे तीव्र वैराग्यवान आहेत, त्या साधकांची रसबुद्धी साधनावस्थेतच निवृत्त होते. परंतु जे तीव्र वैराग्य वाचून विचारपूर्वक साधनात वाटचाल करीत आहेत, त्याच साधकासाठी म्हटले गेले आहे की विषयांचा त्याग झाल्यावरही किंवा केल्यावरही त्यांची रसबुद्धी निवृत्त होत नाही. पहा, म्हणजे जे तीव्र वैराग्य वाचून विचारपूर्वक साधनात वाटचाल करत आहेत, वैराग्य वाचून. आता वैराग्य म्हणजे काय की ते समोर आहे, क्षमता आहे तुमची, परंतु तुम्ही ते उपभोगत नाही. वैताग म्हणजे काय, तुम्हाला ते उपलब्ध करता येत नाही, तुमची तेवढी क्षमता नाही. मग कोल्ह्याला द्राक्ष आंबट. या पद्धतीने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. शांतपणाने लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं संसाराचा त्याग म्हणजे काय, नेमकं आहार निराहारी होणं म्हणजे काय, किंवा विषयापासून विनिवर्तनते म्हणजे विषयापासून मृत्यू पावणं म्हणजे काय, हे समजून घेतलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांकडे म्हणून म्हणतात की जर धर्माची मूर्ती असेल, ती पाहायची असेल तर रामच आहे साक्षात ती धर्माची मूर्ती. आपण ज्या गोष्टींचं वर्णन इथे वाचतोय पहा, ते तसे साक्षात जगलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण साक्षात तसे जगलेले आहेत. सगळ्यात असून कशात नव्हते, मनातून कुठेच गुंतलेले नव्हते. पहा, ते समजून घेतलं पाहिजे. ज्यांना स्वाभाविकच विषयामध्ये राग नाही, आता राग म्हणजे अनुराग किंवा वितराग, ज्यांना स्वाभाविकच विषयामध्ये राग नाही आणि जे
तीव्र वैराग्यवान आहेत त्या साधकांची रसबुद्धी साधनावस्थेतच निवृत्त होते, परंतु जे तीव्र वैराग्य वाचून विचारपूर्वक साधनात वाटचाल करीत आहेत त्याच साधकांसाठी म्हटले गेले आहे की विषयांचा त्याग केल्यावरही त्यांची रसबुद्धी निवृत्त होत नाही. आता इथे असं तुम्ही स्वतःचं वर्गीकरण करू नका. पहा, हे समजून घेण्यासाठी, कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं कौरव आणि पांडव आपल्या आतमध्ये आहेत. आता हे वर्गीकरणसुद्धा तुमच्या आतमध्येच आहे. अख्खं ब्रह्मांड तुमच्या आत आहे. त्यातल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी, कचरा असू दे किंवा अमृत असू दे, हे सगळं तुमच्या आत आहे. समुद्र मंथनाचा दुसरा काही अर्थ नाही, त्याच्याबद्दल आपण कधीतरी बोलू. तर रसो अप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, या स्थित प्रज्ञाची रसबुद्धी परमात्म्याचा किंवा परम ते जे काही तत्व आहे ते पाहिले, परम दृष्ट्वा ते परम तत्व जे आहे ते पाहिल्यानंतर, अनुभव झाल्यानंतर ते निवृत्ती होते. लक्षात घ्या, रसबुद्धी निवृत्त झाल्याने तो स्थितप्रज्ञ होतो. काय म्हटले? तो स्थितप्रज्ञ होतो. पण हा नियम नाही, लक्षात घ्या. परंतु स्थितप्रज्ञ झाल्यास रसबुद्धी राहत नाही, हा नियम आहे. म्हणजे तो अशा पद्धतीने त्या रसपानापासून निवृत्त होतो, तेव्हा तो स्थितप्रज्ञ होतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की स्थितप्रज्ञ होतो त्यावेळेला त्याला रसबुद्धी राहतच नाही, तो निवृत्त व्हायचाही प्रश्न शिल्लक राहत नाही, तो आहारच घेत नाही, किंवा जरी त्यांनी घेतला तरी तो अशा पद्धतीने घेतो की त्याच्यापासून तो स्वतःला सुखी किंवा दुःखी करत नाही, त्या परिवर्तनापासून तो लांब राहतो. पहा, हे लक्षात घेतलं पाहिजे. रसो अप्यस्य पदावरून हे तात्पर्य निघते की साधकाच्या अहमतेमध्ये रसबुद्धी असते, अर्थात मीपणात ती राहते. हीच रसबुद्धी स्थूल रूपाने आसक्तीचे रूप धारण करते. म्हणून साधकाने आपल्या अहमतेतूनच रसबुद्धीला काढून टाकावे आणि मी तर निष्काम आहे, आसक्ती ठेवणे, कामना करणे माझे काम नाही असे समजावे. अशा प्रकारे निष्काम भाव निर्माण झाल्यास अथवा निष्काम होण्याचा उद्देश झाल्याने रसबुद्धी राहत नाही आणि परमात्म तत्वाचा अनुभव झाल्याने रसबुद्धीची संपूर्णपणे निवृत्ती होते. मागील श्लोकांचाच हा विषय आहे. मुळात काही करायचं नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या गोष्टी बाहेरून घडत असतात, ही निसर्ग काही ना काहीतरी आपल्यावर प्रयोग करत असतो. पहा, सतत सावध राहून त्याच्या त्या प्रयोगांना बळी न पडणं म्हणजे काहीच न करणं आहे खरं सांगायचं तर. आणि म्हटलं तर सर्व काही आहे. आपण त्याला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद न देणं हे काही न करणं आहे. तुम्ही त्याच्या प्रतिक्रियेत किंवा प्रतिसादात अडकलात तर त्या सगळ्या गोष्टी तुमचा पाठलाग करायला लागतात. आपण त्या एका मोठ्या झाडाला जाऊन घट्ट मिठी मारतो आणि आपण जीवाच्या आकांताने ओरडायला लागतो की वाचवा वाचवा वाचवा, या झाडाने मला पकडले. प्रत्यक्षात मात्र आपणच त्या झाडाला घट्ट मिठी मारलेली असते आणि आपण ओरडत असतो. कोण वाचवणार आपल्याला? हा भास नाही का? अचानक आपण जागे झाल्यानंतर आपल्याला समजतं की अरे, मिठी तर मीच मारली होती झाडाला. क्षणार्धात तुम्ही त्या भासातून मुक्त होता. तेच इथे सांगतात. पहा, रसबुद्धी अशा पद्धतीने क्षणार्धात मुक्त होते की हे मी पकडलेलं आहे, मी सोडलं, विषय संपला, हे माझं नव्हतं. लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी सोडता येत नाहीत असं म्हणतात ते, आणि खूप कारणं देतात. आमचा स्वभावच तसा आहे म्हणतात. अरे, स्वभाव तुमचा कसा असेल? जो आत्म्याचा स्वभाव तो तुमचा स्वभाव. हे जीवशास्त्र आहे. एखाद्याला जर सिगरेटचं व्यसन सुटत नसेल, एखाद्याला जर दारूचं व्यसन सुटत नसेल, तर त्यांनी आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारावा की ते लहानपणापासून जन्माला आल्यापासून हे व्यसन का करत नव्हते? ते नंतर कधीतरी लागलं, याचा अर्थ ते नंतर कधीतरी सुटूही शकतं. सुटलं पाहिजे, कारण त्या व्यसनाशी तुमचा काहीच संबंध नाही. तुम्ही ते नाही आहात दारुडे. लक्षात घेतलं पाहिजे. पहा, या श्लोकांचा परिशिष्ट भाव काय आहे?
भोगांची सत्ता आणि महत्ता मानल्याने अंतःकरणात भोगाविषयी एक सूक्ष्म ओढ, प्रियता, गोडवा उत्पन्न होतो. त्याचे नाव रस आहे. पहा, कोण्या लोभी व्यक्तीला रुपये मिळाले आणि कामी व्यक्तीला स्त्री मिळाली तर अंतःकरणात एक खुशी उत्पन्न होते. हाच रस आहे. पहा, आणि चाणक्य त्यांच्याबद्दल काय म्हणतात ना, कामातुराणाम न भयम न लज्जा, अर्थातुराणाम न पिता न भ्राता. हे लोकांचं वर्णन केलं. तो कामातूर झाला तर त्याला भय लज्जा काहीच नाही वाटत. आणि जो अर्थातूर आहे, पैशाचा लालची, धनसंपत्तीचा लालची आहे, आतुर आहे त्यासाठी, त्याला भाऊ काहीच दिसत नाही, नातेवाईकसुद्धा. तर अशा प्रकारे ते खुश होतात, ते अर्थातूर आणि कामातूर लोक. भोग भोगल्यानंतर मनुष्य म्हणतो की मोठी मजा आली. ही त्या रसाचीच स्मृती आहे. हा रस म्हणजे अहम चिज्जड ग्रंथी मध्ये राहतो. हे सगळं हार्मोनल आहे गोष्टी सगळ्या. याच रसाचे स्थूल रूप म्हणजे राग आणि सुखाची आसक्ती आहे. पहा, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन. याचा अभ्यास करण्यासाठी या मेडिकल सायन्समध्ये या आध्यात्मिक ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पहा, ते आणखीन समृद्ध होईल सगळं आणि खूप मुळात जाईल. ते खूप मुळामध्ये जाईल आणि त्यातलं त्या गोष्टीचे जर काय ते वरदानच आहे. त्या दोन्ही ग्रंथी आणि त्यातून पाझरणारे हे स्त्राव म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे, ते वरदानच आहे. वरदान केव्हा शाप होतो हे समजत नाही. त्याचा अतिवापर, अति सर्वत्र वर्जयेत. सगळीकडे अतिचा त्याग केला पाहिजे म्हणून सांगतात. अतिता किंवा अतिपणा खूप करू नये कुठल्याच बाबतीमध्ये. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पहा, म्हणून जोपर्यंत संयोगजन्य सुखात रसबुद्धी आहे तोपर्यंत प्रकृती आणि त्याचे कार्य, क्रिया, पदार्थ आणि व्यक्ती यांची पराधीनता राहतेच. रसबुद्धी निवृत्त झाल्यास पराधीनता संपूर्णपणे समाप्त होते. भोगांच्या सुखाची परवशता राहत नाही. अंतःकरणात भोगांची गुलामी राहत नाही. अनेक समस्या जगामध्ये ह्या गोष्टीमुळे निर्माण झालेल्या आहेत. प्रेमासारखी अतिशय उच्च भावना, ती भावनासुद्धा दुःख देते, दुःखात परिणित होते. पहा, कशाला प्रेमात पडलो असं वाटायला लागतं. पण प्रेम हे वैश्विक आहे हे आपल्या लक्षात येत नाही. ईश्वराच्या कृपेने कुणाच्या तरी आयुष्यामध्ये किंवा कुणीतरी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश केल्यामुळं आपल्या मनामध्ये प्रेम जागृत होतं. आपल्याला वाटतं आपलं त्या व्यक्तीवर प्रेम आहे. प्रत्यक्षात मात्र त्या व्यक्तीला आपण आवडतो. आपल्या कुणीतरी प्रेमात पडले, ह्या गोष्टीच्या आपण प्रेमात पडलेला असतो. इतके स्वार्थी असतो. याला इंग्रजीमध्ये इन्फॅच्युएशन म्हणतात, आकर्षण. प्रेम नसतं ते. आपण अशा एका गोष्टीच्या प्रेमात पडलेलो असतो की आपल्या कुणीतरी प्रेमात पडलेलं आहे. ह्या भावनेच्या प्रेमात नीट आहे का मी काय म्हणतो ते. आजकालची तरुण पिढी किंवा कुठेही काही वेळेला काही मोठी माणसंही घसरतात. त्यांना वाटत असतं मी ह्या व्यक्तीला आवडतो आहे, ती माझ्यावर प्रेम करते. या भावनेच्या आपण प्रेमात पडलेला असतो. आपलं कुणावर प्रेम बिम नसतं. खरं सांगतो तुम्हाला, माणसासारखी स्वार्थी जात नाही कुठली. तुमच्या घरी जर तुम्ही एखादा प्राणी पाळलेला असेल, एखादं जनावर पाळलेलं असेल, त्याच्या डोळ्यात पहा, तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. त्याला काहीच नको असतं. त्याला जीवापाड तुमच्यावर प्रेम करायचं असतं. तुम्ही बाहेरून आत घरात आलात ते पळत येतं, उड्या मारतं, तुमच्या पाय चाटतं, अंग चाटतं, तुमच्या गालाला चाटतं, ते त्याला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने तुमच्यावरती प्रेम व्यक्त करतं. आणि त्याच्या बदल्यात त्याला काय पाहिजे असतं? काहीच नाही. हे निर्व्याज निरागस प्रेम आहे. तुम्ही कोणतं प्रेम करता? बदमाश आहात सगळे. स्वतःला फसवण्याचा धंदा आहे तुमचा. आणि मग नंतर आपण या गोष्टीचा विचार करत राहतो की त्यांनी मला फसवलं, ह्यानी मला फसवलं, हिनी मला फसवलं, तिनी मला फसवलं. तुम्ही स्वतःचीच स्वतः फसवणूक करत असता. फक्त का त्या समोरच्या व्यक्तीला मी आवडतो, मला पण ती आवडते का? नाही, आपण त्याच्या प्रेमात पडलेलोच नसतो कधी.
पुन्हा सांगतो, ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, या गोष्टीच्या प्रेमात आपण पडलेलो असतो. आपण कोणाला तरी आवडतो, ह्याच्या प्रेमात आपण पडलेलो असतो. इथली सूक्ष्मता लक्षात घ्या. आणि त्याला इन्फॅच्युएशन, आकर्षण म्हणतात. प्रेम आणि आकर्षणमध्ये खूप फरक आहे, पण मूलभूत फरक मी तुम्हाला आत्ता सांगितला. जोपर्यंत अंतःकरणात किंचित मात्रही भोगाची सत्ता आणि महत्ता राहते, भोगात रसबुद्धी राहते, तोपर्यंत परमात्म्याचा अलौकिक रस प्रगट होत नाही. परमात्म्याच्या अलौकिक रसाची तर गोष्टच सोडून द्या, परमात्मा प्राप्ती करायची आहे हा निश्चयही होत नाही. अर्जुनाने जे निवडलं, सुरुवातीला पायाशी बसला होता, दुर्योधन डोक्याशी बसला होता, तेव्हा निवडलं, तुझी एक लक्ष नारायणी सेना नको, निशस्त्र असलेला भगवंता तू मला पाहिजेस. त्यांनी भगवंताला निवडलं, परमात्म्याला निवडलं, या विश्वाला निवडलं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पारमेष्टीला निवडलं. पारमेष्टी इंग्रजीमध्ये त्याला छोटा शब्द कॉस्मॉस म्हणता येईल तुम्हाला. कॉस्मॉस हा खूप लहान शब्द आहे. सर्व काही ज्याला म्हणतो आपण त्याला पारमेष्टी म्हणतो आम्ही आध्यात्मिक लोक. हे समजून घेतलं पाहिजे. आपला प्रवास हा व्यष्टीकडून समष्टीकडे, समष्टीकडून सृष्टीकडे आणि सृष्टीकडून पारमेष्टीकडे व्हावा, त्यासाठी हा प्रपंच आहे. तुमचा नव्हे, माझा. मीही माझ्या स्वार्थापोटीच करतो आहे. मला तुमच्याशी बोलत असताना मला पुन्हा आणि नव्याने हे सगळं समजतं आहे आणि शिकायला मिळतं आहे. त्याचे आणखी नवीन नवीन कंगोरे त्याचे लक्षात येत आहेत. ती अनुभूतीचं जे विश्व आहे माझ्या, ते समृद्ध होत आहे. तुमचंही व्हावं, हे आशीर्वाद आहेत. जोपर्यंत अंतःकरणात किंचित मात्रही भोगाची सत्ता आणि महत्ता राहते, भोगात रसबुद्धी राहते, तोपर्यंत परमात्म्याचा अलौकिक रस प्रगट होत नाही. परमात्म्याच्या अलौकिक रसाची तर गोष्टच सोडून द्या, परमात्मा प्राप्ती करायची आहे हा निश्चयही होत नाही. पहा, गीता 2 अध्यायाचा 44वा श्लोक. बाहेरून इंद्रियांचा विषयांशी संबंध केल्यास, अर्थात भोगांचा त्याग केल्यावरही आतून रसबुद्धी कायम राहते. तत्वबोध झाल्यावरही रसबुद्धी सुकते, निवृत्त होते. परमदृष्ट्वा निवर्ततो चे तात्पर्य असे आहे की जेव्हा संसाराशी आपली भिन्नता आणि परमात्म्याशी आपल्या अभिन्नतेचा अनुभव होतो, तेव्हा नाशवान म्हणजे संयोगजन्य रसाची निवृत्ती होते. नाशवान रसाची निवृत्ती झाल्यावर अविनाशी अखंड रसाची जागृती होते. एकदा पहा, तुम्ही तुमच्या मनाच्या त्या अवकाशामध्ये, मनाच्या, आपण बुद्धी आणि त्याच्याही पलीकडे असलेलं चित्त, अहंकार, याही पलीकडच्या परमात्म्यापर्यंत अजून पोचलोच नाही. आपण फक्त मनाचाच विचार करू, तर तिथले हे येणारे जाणारे जे विचार आहेत, त्यांचे जे ढग आहेत, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष जरी केलं तरी तुमच्या त्या अवकाशामध्ये तो भगवंत आहे हे तुमच्या लक्षात यायला लागेल. अगदी सुरुवात करायची तर 2 विचारांच्या मधली जागा पकडा. एक विचार निर्माण होतोय, पहा कसा मनामध्ये निर्माण होतोय, पहा तो कसा कसा तिथे स्थिर राहून परिणाम करायला बघतोय. त्याच्याकडे दुर्लक्ष करा, तो काही काळात तर तो निघूनच जाईल. पहा, म्हणजे आकाशामध्ये एक ढग निर्माण होतो, तो काही काळ तिथे अस्तित्व दाखवून नष्ट होतो. तशा पद्धतीने त्या विचारांकडे पहा आणि मग त्यानंतर दुसरा विचार निर्माण होईल. एक विचार नष्ट होताना पहा आणि तो विचार नष्ट होत असताना दुसरा विचार निर्माण होईपर्यंत जी अवस्था आहे, त्या अवस्थेत तुम्हाला जे भेटेल तोच परमेश्वर आहे, हे मी तुम्हाला सांगतो निश्चितपणाने. हे लांबी वाढवायचं काम करा 2 विचारांच्यातलं. ध्यान करत असताना तरी किमान प्रयत्न करा, हस्तक्षेप नका करू. अशा पद्धतीने तुम्ही विचारांकडे, फक्त विचारांची प्रेक्षा केलीत जरी तरी ही खूप मोठी साधना आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा ती शारीरिक पातळीवरची आहे. भगवंत जी समतेची साधना सांगतात त्या तोडीची ही साधना नव्हे, हे आणखीन पुन्हा सांगतो. खूप सोपं करून सांगतात भगवद्गीतेमध्ये. त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं?
तत्वबोध झाल्यास तर रस संपूर्णपणे निवृत्त होतो, परंतु तत्वबोध होण्यापूर्वीही त्याच्या उपेक्षेने, विचाराने, उपेक्षा म्हणजे मृत्यू, हे लक्षात घ्या, तिथेच तो मृत्यूचा निवर्तनतेचा विचार केलेला आहे. सत्संगाने, संतकृपेने रस निवृत्त होऊ शकतो. ज्याची रसबुद्धी निवृत्त झालेली आहे अशा तत्वज्ञ महापुरुषांच्या संगानेही रस निवृत्त होऊ शकतो. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इथे सूक्ष्मपणाने तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याचा रस निवृत्त झालेला आहे तो रसाचा भोग जरी घेत असला तरी त्याला त्याची कोणतीच पाप पुण्याची किंवा त्या रसाचा कोणता संस्कार होत नाही. लक्षात घ्या. याचा अर्थ असा नव्हे की एखाद्याने उपभोग घ्यायचा आणि माझा रस निवृत्त झालेला आहे म्हणून खोटं स्वतःची फसवणूक करायची. भगवान श्रीकृष्णाचं मोठं उदाहरण आहे. आत काहीच नव्हतं, म्हणतात 16,108, पण 108 किंवा 8 तरी असाव्यातच. त्याची आध्यात्मिक गोष्ट सांगेन कधीतरी की हे 16,108 आहे काय नेमकं. किंवा ऐका, आजच ऐका. पहा, ह्या नाड्या आहेत, नाऱ्या नव्हेत, ज्यांच्याशी तो लग्नबद्ध म्हणजे योगबद्ध झालेला आहे. तुम्हाला शरीरामध्ये आपल्या किती लिटर रक्त, किती हजारो लाखो किलोमीटरचा प्रवास करताय आत्ता, याची तुम्हाला कल्पनाच नाही. तुमच्या त्वचेच्या खाली रक्ताचा प्रवाह वाढतोय, तो वाहतोय प्रचंड वेगाने. लक्षात घ्या. अशा 16,108 नसांशी लग्नबद्ध झालेला, स्वतःच्या शरीरावर इतकं नियंत्रण आणि जागरूकता असलेला तो एकच महापुरुष होऊन गेला. खरं म्हणजे तुमची आता उत्सुकता वाढली असेल हे सविस्तर ऐकण्याची. कधीतरी व्यवस्थित बोलू, पण आत्ता हे समजून घ्या. तुम्ही स्वतःही चिंतन करा की ते नेमकं काय असलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पायाच्या अंगठ्यात काय चाललं आहे, तुमच्या हृदयात काय चाललं आहे, मेंदूत काय चाललं आहे. अशा 16,108 नाड्यांवरती नियंत्रण असलेला हा स्वामी होता, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. त्याच्या आधी नाही, त्याच्यानंतरही कोणी झाला नाही तसा. म्हणजे त्याचा विवाह त्याच्या शरीरातल्या त्या नाड्यांशी झालेला होता, लग्नबद्ध झालेला होता, योगबद्ध झालेला होता त्यांच्याशी. हे समजून घेतलं पाहिजे. पण आम्ही काय काय म्हणतो त्याला. असो, आपण बोलूया या विषयावरती. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग तिन्ही ह्या रसाची निवृत्ती ह्या साधनांनी होते. जसं जसा कर्मयोगात सेवेचा रस, ज्ञानयोगात तत्वाच्या अनुभवाचा रस आणि भक्तियोगात प्रेमाचा रस मिळू लागतो, तसं तसा नाशवान रस आपोआप सुटत जातो. जसे बालपणी खेळणीत रस मिळत होता, परंतु मोठे झाल्यावर जेव्हा रुपयात रस मिळू लागतो तेव्हा खेळणीचा रस आपोआप सुटून जातो. तसेच साधनेचा रस मिळाल्यास भोगांचा रस आपोआप सुटतो. रसबुद्धी राहताना जेव्हा भोगांची प्राप्ती होते तेव्हा मनुष्याचे चित्त पघळते आणि तो भोगांना वशीभूत होतो. परंतु रसबुद्धी निवृत्त झाल्यावर जेव्हा भोगांची प्राप्ती होते तेव्हा तत्वज्ञ महापुरुषांच्या चित्तात किंचित मात्रही कोणता विकार पैदा होत नाही. अध्याय 2 श्लोक 17. त्याच्या अंतःकरणात अशी कोणती वृत्ती निर्माण होत नाही ज्यामुळे भोग त्याला आपल्याकडे ओढू शकतील. पहा, जसे पशु पुढे रुपयाची पिशवी ठेवाल तर त्याच्यात लोभवृत्ती निर्माण होणार नाही आणि सुंदर स्त्री पाहून त्याच्यात कामवृत्ती पण निर्माण होणार नाही. परंतु पशु तर रुपयाला आणि स्त्रीला जाणत नाही, परंतु तत्वज्ञ महापुरुष रुपयालाही जाणतो आणि स्त्रीलाही जाणतो. गीता 2 अध्यायाचा 69 श्लोक. तरीही त्याच्या लोभवृत्ती आणि कामवृत्ती त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही. जसे आपण आपल्या बोटाने शरीराच्या कोण्या अंगाला खाजवितो तर खाजवणे झाल्यावर बोटात काही फरक पडत नाही, कोणतीही विकृती येत नाही. तसेच इंद्रियांनी विषयांचे सेवन झाल्यावरही तत्वज्ञानाच्या चित्तात कोणताही विकार येत नाही. पुन्हा एका, इंद्रियांनी विषयांचे सेवन झाल्यावरही तत्वज्ञाच्या चित्तात कोणताही विकार येत नाही. तो विकार न येणं, रसबुद्धी जागी न होणं हे महत्त्वाचं आहे. यातलं तो रसपान करतो की नाही हे महत्त्वाचं नाही. तो इंद्रियांनी
त्या इंद्रियांच्या विषयांचा उपभोग घेतो की नाही हा विषय नाही, तो घेतल्यानंतर त्याच्यात विकार जागा होत नाही. हे मला अजून पाहिजे असं वाटत नाही, हे माझ्याजवळच राहावं असं वाटत नाही, ह्याचा आणखीन साठा करून ठेवा असं वाटत नाही. तर ती जी वृत्ती बनते, ती वृत्ती या ठिकाणी महत्त्वाची आहे. पहा, त्याच्यात तो जसाच्या तसा निर्विकार राहतो. पहा, कारण रसबुद्धी निवृत्त झाल्याने तो आपल्या सुखासाठी कोणत्याही विषयात प्रवृत्त होतच नाही. त्याची प्रत्येक प्रवृत्ती दुसऱ्यांचे हित आणि सुखासाठीच असते. खरं सांगायचं तर स्वधर्म पालन करण्यासाठी, आपल्या सुखासाठी केले गेलेले विषयांचे चिंतनही पतन करणारे होते. गीता 2ऱ्या अध्यायाचा 62वा आणि 63वा श्लोक. आणि आपल्या सुखासाठी न गेलेले विषयांचे सेवनसुद्धा, पुन्हा ऐका, आणि आपल्या सुखासाठी न केले गेलेले विषयांचे सेवनसुद्धा बंधनकारक होत नाही. गीता 2ऱ्या अध्यायाचा 64वा आणि 65वा श्लोक. नाशवान रस तात्कालिक असतो, अधिक काल राहत नाही. स्त्री, रुपये इत्यादीच्या प्राप्तीच्या वेळी जो रस येतो तो नंतर राहत नाही. भोज मिळाल्यास जो रस येतो तो प्रत्येक घासाला कमी कमी शेवटी सर्वथा मिळतो आणि भोजनापासून अरुची उत्पन्न होते. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण अर्थशास्त्रामध्ये शिकलेलो आहे. थिअरी ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. पहा, भोज मिळाल्यास पहा, परंतु अविनाशी रस कधी कमी होत नाही, तर जसाच्या तसा अखंड राहतो. नाशवान रसाचा भोग घेतल्याने परिणामी जडता, अभाव, शोक, रोग, भय, उद्वेग इत्यादी अनेक विकार उत्पन्न होतात. या विकारापासून भोगी मनुष्य बचाव करू शकत नाही, कारण हा भोगांचा अवश्य भावी परिणाम आहे. म्हणून भगवंताने आता हा नाशवान रसाचा भोग घेतल्याने परिणामी तो विकार उत्पन्न होतो, परंतु स्थितप्रज्ञाच्या मनात हा विकार उत्पन्न होत नाही. त्यांनी समतेत तो स्थिर झालेला आहे. लक्षात घ्या, भोग भोगल्यानंतर त्याची जी नैसर्गिक परिणामता आहे ती काय आहे, तर त्याच्यामध्ये परिणामी जडता, अभाव, शोक, रोग, भय, उद्वेग इत्यादी अनेक विकार उत्पन्न होतातच. परंतु या विकारापासून भोगी मनुष्य आपला बचाव करू शकत नाही, कारण हा भोगांचा अवश्य भावी परिणाम आहे. म्हणून भगवंताने दुःखाचे दर्शन करण्याची गोष्ट सांगितली आहे. दुःख दोषानुदर्शनम, त्या दुःखामधले दोष पहा म्हणून सांगितलेलं आहे. गीता अध्याय 13वा श्लोक 8वा. कामादी दोषांपासून मुक्त झाल्यावरच मनुष्य आपल्या कल्याणाचे आचरण करतो. गीता 16व्या अध्यायाचा 21वा आणि 22वा श्लोक. इथे वितराग, भय आणि क्रोधापासून निवृत्ती म्हणण्यापेक्षा निवर्तन, ते निवर्तलेच. ते दुःख जे काही आहे त्याच्याशी संबंध जो आहे त्याच्याशी तो संबंध किंवा आसक्ती किंवा संघाचा त्याग केलेला आहे, प्रत्यक्षात भोगाचा त्याग केलेला नाही. तो भोग स्वधर्म पालनासाठी गरजेचा असेल तर तो घेतलेलाच आहे, लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा मात्र भोगापासून दूर जो राहतो, स्वधर्म पालनाच्या ऐवजी लक्षात घ्या जो भोग भोगतो, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ह्या स्वधर्माशी संबंध नसल्यामुळं या त्याज्य आहेत. त्या स्वधर्माशी संबंध असताना भोग भोगणं हा स्वधर्म पालनाचा अतिशय उच्च कोटीचा धर्म आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि जर स्वधर्म पालनाशी त्या भोगांचा संबंध नसेल तर त्याचे परिणाम भोगायला तुम्ही तयार राहिलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. इथे सात्विकतेचा प्रश्नच नाही आहे, राजसिकता तामसिकतेचा प्रश्न नाही आहे, गुणांचा इथे मुळात कोणता प्रश्नच नाही आहे. जे वर्तन गुणांच्या माध्यमातून होतं ते त्याज्य आहे, आणि जे वर्तन स्वधर्मासाठी करणं अपेक्षित आहे ते स्वीकारार्ह आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? रसाची निवृत्त न झाल्यास कोणती आपत्ती येते हे पुढील श्लोकात सांगतात. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.